18 वर्षाचा मुलगा आहे. आणि तो आल्यानंतर म्हातारे बसलेले त्यांना म्हणायचं, अरे तुम्हाला काय येतं का, तुम्ही काय शिकलात का, तुम्हाला काय प्रश्न आहे काय विचारायचं का, विचारा. आता खेड्यातल्या माणसं काय विचारणार, आता ते खूप शिकलेला होता. मग कोणीच काय म्हणत या ठिकाणी विचारत नव्हतं. मग ते आलं, सकाळी उठायचं आणि नित्यकर्म होता. खेड्यामध्ये नित्यकर्म अजून सुद्धा आहे. सकाळी उठायचं, स्नान केल्यानंतर मारुतीचं दर्शन घ्यायचं आहे. नेम आहे, नेमानच वागतात. परंतु तो जसे येत असतील रोज या ठिकाणी यायचा आणि सगळ्यांना म्हणायचा, धाईस बसले कोणाला काय विचारा, सगळ्या त्या आहेत का, दासोदा ते आहेत का, कोणीच बोलत नाही. काय करायचं म्हणले आपल्याला. मग एक दिवस आता सगळं गाव वैतागून गेलं. अरे हे जर पोरगा एवढा असेल, हे जर आपल्याला बेजार करत असेल, काय करावं उपाय. असंच करत करत त्याची बैठक एक दिवस बसती. आणि बैठक बसल्यानंतर त्याला इतका अहंकार झाला, इतका गर्व झाला, माझ्यासारखा मोठा कोणीच नाही आणि मी किती शिकलेला आहे हे त्याच्या डोक्याचं खूप होतं. मग असे 10-5 माणसं बसले आणि बसल्याने त्याची मिटिंग असते. आता मिटिंग घ्यावाच लागते. कोणता कार्यक्रम करायचा मिटिंग घ्यावं लागते, सप्ताह करायचा मिटिंग घ्यावं लागते, दुसरं काय कार्यक्रम असेल मिटिंग घ्यावं लागते. आता मिटिंग घ्यायचं ठरवलं आणि 10-5-25 माणसं असे जमले. आणि जमल्यानंतर तो तिकून येत होता सकाळी सकाळी. मला काय चाललंय म्हणला पशी, ते म्हणजे काय किंवा काय माहिती. मग ते गेला तिथं बसला. मग हे आल्यानंतर सगळे माणसं गप बसले. तसं असते मला प्रत्येक गावामध्ये असते. कोणाचं एका जणाचं चालतंय, सगळं गाव एकीकडे हे एकीकडे ओढते. आता एक काय म्हणला, सगळं गाव म्हणतंय आता माऊली महाराजांचं कीर्तन घ्यायचं आम्हाला, पण एकला म्हणला आपल्याला घ्यायचंच नाही. एकल्यासाठी सगळा सप्ताह कॅन्सल होतो. झाला महाराज. मग तिथं ते काय म्हणला, मग ज्या वेळेस असा बैठक बसल्यानंतर त्यांचा बोलण्याचा उद्देश जे होता ते शांत बसले. आणि चलत चलत आता खेड्यामध्ये सगळेच असतात ना, कोणी शेतीत काम करतंय, कोणी किराणा दुकान असतंय, कोणी काही असतंय. मग त्याच्यात एक शेळ्या सांभाळणारा होता, शेळ्या सांभाळणारा पोराला, त्याला कशाचंच ज्ञान नव्हतं. मग ते आल्यानंतर मग तो उभा टाकला, काय चालली सभा तुमची, काय नाही म्हणजे काय नाही, आणि काय नाही, कोणाला काय प्रश्न असेल ते मला विचारा, तुमचा प्रश्न काय असेल विचारा. असं म्हटल्याबरोबर ते एक जण मला शेळ्यावाला म्हणला, सगळे गोष्टपणे ते म्हणला मला विचारायचं, मला विचार, माझ्या प्रश्नाचं उत्तर तुला द्यावं लागेल. आणि नाही दिलं तर पुन्हा बोलायचं नाही म्हणजे सांग. सगळ्यांनीच पाठीमागे पाहिलं, रोज शेळ्या मेंढ्या सांभाळतो, हे काय प्रश्न विचारणार आहे. आमचं गाव अख्खं गाव एकल्यानं बेजार केलं. काय नाही म्हणला, आपल्या प्रश्नाचा असं उत्तर आहे, त्याचं उत्तर तुम्हाला सांग म्हणले. काय गुलगुल गुलगुल द्या, सांग मला उत्तर काय. काय म्हणलं, तप गुलगुल गुलगुल द्या, सांग मला उत्तर काय. ते म्हणलं आतापर्यंत मी सगळे पुस्तकं वाचले, पुस्तकं सगळं ठप्प्या लागल्या घरी, पण एक प्रश्न मला आणखी कुठंच सापडला नाही. ते म्हणला काही सांगू नको, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. ते म्हणला, आणि जर तुला प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर गावकऱ्याच्या पुढं हात जोड आणि आता इथून पुढे प्रश्न विचारणार सांग. अहंकार झाला होता आणि आवड होती, पण अहंकारामध्ये आवड होती. मग त्याने सांगितलं, माझ्या प्रश्नाचं एकच उत्तर समजा आहे, तप मी शेळ्या सांभाळणारा माणूस आहे. मी शेळ्या सांभाळत असताना माझ्या घरी एक कवटीचं झाड आहे. कवटीचं झाड, कवट असतेच ना, आणि त्या कवटाच्या खाली शेळ्याचा गोठा आहे आणि गोठ्याच्या वर पत्र आहे. हा पत्राच भरती कोटा, आणि त्या कोट्यामुळे शेळ्या बांधलेल्या. कवटीचं जर हवा आली की टपकन पडतंय. ते कशावर पडतंय, पत्रावर पडतंय. पत्रावर त्या पत्राच्या नावाने गुळगुळ गुळगुळ गुळगुळते आणि कोट्यावर पडतंय भक्कन, आणि तिथून खाली ते कवच शेळीच्या अंगावर पडतंय, शेळी बिया करते. एवढा प्रश्नाचं उत्तर होतं. ठराव काय झालं, अहंकार झालता, अहंकार निरसन झालता. तद्वत नामदेवाच्या मनामध्ये सुद्धा अहंकार होता. देव फक्त माझ्यासोबत बोलतो, माझ्यासोबत खातो आणि माझ्याशिवाय देवाला दुसरं कोणीच नाही. पण सावता महाराजांनी दाखवलं कशामध्ये, आपल्या हृदयामध्ये. आणि जनाबाईने सुद्धा सांगितलं, हृदयबंदी खाना केला आता विठ्ठल कोंडीला. भक्त होते महाराज, आणि भक्तामध्ये
आशा कोणतीच नव्हती आणि काशी भक्त होते 24 तास उदास असायचे. भक्त कसे होते? उदास होते. भक्त शेजाना जे देव उदास त्यांची आशा या ठिकाणी आशा पास निवरून जातात. तद्वत या भगवंताचं नामचिंतन या ठिकाणी आवडीने घ्यायचं. समाजानं आवडीनंच नामचिंतन घेतलं तर मग भगवंताला काय आवडतं हेच नाथबाबा अभंगाच्या प्रथमच्यानं सांगतात. आवडे देवाची आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्र ज्या भिल्लपुरामध्ये ज्या स्त्रीनं जन्म घेतला तिचं नाव होतं शबरी. त्या शबरीनं आयुष्यभर या ठिकाणी परशुरामचंद्राचं नामस्मरण केलं. रात्रंदिवस त्या परशुरामचंद्राचं नामस्मरण केलं. एक दिवस माझा परशुरामचंद्र येईल आणि मला भेट देईल. तिच्या मनामध्ये फक्त भाव होता. देव कशाचा भुकेलाय? देव भावाचा भुकेलाय. हाची दुष्काळ तयाला. हा भगवान परमात्म्याला फक्त या भगवंताचं नामचिंतन आहे. अनेक भक्तांना या भगवंताचं नामचिंतन केलं. एक वेळेस आणि
जे भक्त नामचिंतन करतात त्या भक्ताला सगळ्याच भक्ताला त्रास होतो त्रास झालेला आहे का? आमच्या नाथबाबाला एक जणांनी सांगितलं ह्या नाथबाबाला रागच येत नाही, याला काय शांती ब्रह्म एकनाथ बाबा. एका माणसाने विचार केला ह्या नाथबाबाला राग यायचं काम केलं तर मी तुला या ठिकाणी सोन्याच्या मोहऱ्या देईन. मुस्लिमांचा मनुष्य होता. अहो ज्या वेळेस भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत करत स्नान करण्यासाठी गोदावरीला नाथबाबा जात आहेत आणि आल्याबरोबर गोदावरीच्या काठीला बसलेला त्या यवनानं काय केलं, पान खायचं, चुना लावायचा, पान खायचा आणि यवन अंगावर थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला, त्याला सुद्धा मुक्ती दिली. भगवंताचं नामचिंतन त्यानेच नाथबाबा म्हणतात अरे मी एक वेळ स्नान करत होतो, तुझ्यामुळे मला आज 108 वेळा स्नान करण्याची संधी प्राप्त झाली. हे माझं परम भाग्य, मी भाग्यवान समजतो. आतापर्यंत केली का स्नान एकदाच केलं, पण आज मला 108 वेळा या ठिकाणी स्नान करण्याचं मला परम भाग्य समजलं. आणि तरुण हे शांत होते आणि कितीही शांत झाले, परंतु या भक्ताचे घरी सुद्धा भगवान परमात्म्याने काम केलं. कारण भगवंताचं नामचिंतन हे करतात आणि देव त्यांच्या घरी काम करतो. न सांगता काम नाताच्या घरी सुद्धा भगवान परमात्म्याने केलं. कोणतं केलं? भगवंतानी कावडीनं पाणी भक्ताच्या घरी भरलं आणि त्याच भगवंताचं नामचिंतन अखंड मुखामध्ये होतं. ते या ठिकाणी भगवंताचं नाम घ्यायला मनुष्याच्या अंगामध्ये मनुष्याच्या ह्याच्यामध्ये आवड प्राप्त व्हायला पाहिजे. एखाद्या मुलाला सांगितलं बाळू तुला आनंदीला टाकू शिक्षणासाठी, बाळू म्हणला पप्पा ते आपल्या मनाचा विषय नाही, मला आवडत नाही. आणि जर वडिलांनी इकडे ऐकत नाही म्हणून त्या आनंदीला टाकलं ना, त्या आनंद तुझं पूर्ण येतं, मला आवड नसती. तर त्या मुलाला आवडत प्राप्त पाहिजे. आमच्या ध्रुवबाबांना सुद्धा 5 वर्षाचा ध्रुव असून त्यांनी त्या भगवंताचं नाम आवडीनेच घेतलं. त्याला कोणीही किती विरोध केला तरी त्याला या ठिकाणी भगवंताचं त्यांनी नामचिंतन सोडलं नाही. भगवंताचं नामचिंतन रात्रंदिवस त्या नामचिंतनामध्ये तग्ध होता. कितीही संकट आले तर त्या संकटाचं निवारण भगवान परमात्मा करतोय. म्हणून आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. आणि एवढं झाल्यानंतर या 84 लक्ष योनी फिरून आपल्याला मनुष्याची योनी प्राप्त झाली. आणि त्याच मनुष्याच्या योनीमध्ये आल्यानंतर आपण सुंदर प्रकारे तुळशीची माळ धारण करा. हे नाथ बाबा द्वितीय
पवित्र पवित्र तुळशीची माळ धारण करा, कपाळाला गोपीचंदन लावा. आता तुम्ही जर विचार करत असताल महाराज आम्हाला सुद्धा आता माळ घालावा पाहिजे, पण आता आमच्याकडे माळ नाही, त्याचा विचार करू नका. इथं माळी सोबत आणलेले आहे, त्यावेळी पवित्र तुळशीच्या माळी आणल्या. नाही नाही होतं गावात कसं, गावामध्ये गेलो आणि गावामध्ये म्हणलं तुळशीची माळ घाला, द्या मग माळ. आता माळी नाही, मग तुम्ही कशाला सांगता माळी घाला. त्याच्यामुळे म्हणलं आजपासून का नाही आपण आता एक तुळशीच्या माळीची बॅगच वापरा, म्हणून महाराजांना म्हणलं घ्या बघ तुळशीच्या माळीची बॅग. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालायची, कपाळाला गोपीचंदन. जुना काळ होता महाराज, त्या जुन्या काळामध्ये आनंद होता. आता कितीही पैसा आला, किती धनसंपत्ती आली, तर आपल्याला सुख आहे का? सुख आयुष्यामध्ये नाही. फक्त आपण का नाही सुखाच्या मागे लागतो. सुख आपल्याला सर्व सुखाची आशा आशा आपला जन्म जातो, पण सुख प्राप्त होत नाही. सुख प्राप्त होत नाही. आता तर सुख राहिलं नाही. मला तुमच्या काळामध्ये होतं, आनंद होता. काय कधीही शेतात जर निघालं तर टोपलीमध्ये दोघं जर असले तर चौघाच्या भाकरी होत्या, होते का नाही? आता कुठं नाही. पाहुणा जरी आला, हॅलो कुठे दादी, घरी जरी असलं तर मानवत लागेल, माणसं धाडून लागेल, आंबा तो गेलो. पाहुण्याचा मिळत लागत नाही, चहा प्यायला सुद्धा नको. पण सुख आहे का? सुख नाही, प्रेम नाही, माया नाही, जिव्हाळा नाही. पण पहिला आनंद होता. एक गीतकार म्हणतात आनंद या जीवनात, आनंद या जीवनात येते वगा वगा. तद्वत मनुष्याच्या ठिकाणी आनंद होता, सुख होतं, समाधान होतं. या जगामध्ये कोणीच राहिलं नाही. फक्त दोनच कोंडल खिचडी बोंडल चला म्हणजे गट होत काय कोणीच नाही. मला आई वडिलाची सेवा नाही. हे काय म्हणले बाबा, आणि सगळ्यात जास्त जर आई वडील ज्याचे वृद्धाश्रमात माता आहेत ना, सगळ्यात जास्त विचार केला. आता बोलत नाही समजा, आता हे चॅनल वालेत ना. पण सर्वात जास्त जो आईवडिलाची सेवा आपण या ठिकाणी करायला पाहिजे. आपले आईवडील या ठिकाणी आहेत, आणि ज्याला आईवडील नाहीत ना, तो कितीही श्रीमंत असला तर आयुष्यामध्ये तो भिकारीच आहे. स्वामी विवेकानंद सांगतात, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आहे. आई वडिलाची सेवा ही आयुष्यभर आहे. त्या आई वडिलांनी आपल्यासाठी काबाड कष्ट केले, हाडाचे काढे केले. कशासाठी केले? काहीतरी आपला फायदा होईल, आपला मुलगा आपल्याला सांभाळेल. पण महाराज नाही, सांभाळतच नाही. पण त्याला या ठिकाणी काय, त्याला लहानपणीपासून संस्कार द्यायची आपल्या मनामध्ये इच्छा पाहिजे. संस्कार द्यायचे. आपण काय करायचं, अतिथी आला, कोणी अतिथी आला त्याला अतिथीला दान द्यायचं. दानामध्ये
भरपूर तुका सांगितले, पण तो दानात दान अन्नदान श्रेष्ठ सांगितलं. सर्वात श्रेष्ठ अन्नदान सांगितलं. अन्नदान, गोदान, स्त्रीदान, कांचनदान, भूदान, गोदान, वस्त्रदान, काय त्याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ अन्नदान सांगितलं. ज्या जीवाला भूक लागली त्याला जर अन्न दिलं तर त्याचा आत्मा तृप्त होईल. तद्वत या जगामध्ये आपण सुंदर या ठिकाणी गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करायची. आणि ज्यावेळेस आपण तुळशीची माळ जर घातली, आता पहा आपल्या महाराज लोकांना किती मान आहे. काय येऊ ना येऊ, या महाराज या, किती आदरात येते. महाराज सगळ्यात जास्त वाईट म्हणून महाराज लोकांचं आहे. तुम्हाला माहित नाही मला संतोष महाराज, तुम्ही आणखी सावधान नाहीत. सावधान झाले एकच जगामध्ये, एकच सावधान झाले. कोण? रामदास स्वामी झाले ना. आता सावधान समरे, हा समजल्याबरोबर रामदास मला निघून गेले. काय महाराज तुम्ही विचार करत असताना महाराजाचं चांगलं नाही नाही नाही. घरची सुद्धा म्हणते बाप्पा तुम्हाला काहीच कळत नाही. आणि खरं म्हणते तुम्हाला अनुभव नाही समजा. काय आणि आपल्याला आयुष्य कसं आहे, आपण आपल्याला कोणी म्हणतात कळतच नाही. कसं कळत नाही? लहानपणी वडील म्हणतील बाळू तुला काहीच कळत नाही. बाळूला कळतोय का? कळत नाही. पण मोठं झालं शाळेत मी बाळू फाड्या करतोय. गुरुजी काय म्हणते बाळू तुला काहीच कळत नाही. मग ते असं होत 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 लग्न होतंय. महाराज लग्न झाल्यानंतर आई वडील म्हणते आता बाळूचे एकदा दोनाचे 4 करून टाकू, मग आपल्या मागायचं संपलं आणि देवदेवाला आपलं मोकळं. पण चकाता त्या देवदेवाला जातच नाही. नाही जात. अहो 4 आश्रमामध्ये सर्वात श्रेष्ठ ग्रस्त आश्रम सांगितला आणि ग्रस्त आश्रमाचे नियम सांगितले. आपल्या राजा दशरथाच्या कानाच्या पाठीमागे एक पांढरा केस झालता. सर्व राज्य सोडून द्यावं लागलं. आपले सगळे पांढऱ्या करणामुळी सांग